15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयारी करून ठेवलेली आहे। त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं वाटतं 18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदनपत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे। लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल, तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल। 4 दिवसापासून फक्त बैठक नेमकं काय झालं? कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका असल्या, युती असेल, आघाडी असेल, सर्व पक्षाच्या आपापल्या परीने त्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होत असतात। एका बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसतो आणि म्हणून आता ही मला असं वाटतं ही शेवटची बैठक असणार आहे। युतीच्या अनुषंगानं, युतीच्या संदर्भानं ही 10 वाजेची बैठक शेवटची असेल आणि त्या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आणि आशा आहे। काही कार्यकर्ते राजीनाम्याचे सामूहिक राजीनामे देण्यासाठी लागले होते। साहजिकच कार्यकर्त्यांच्या भावना आहे की बाबा एवढी वर्ष आम्ही काम करतो पक्षासाठी, पक्षाने आम्हाला बळ दिलं, आम्ही पक्षासाठी बळ देतो, वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे। म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ, असं मला बरेच निवेदन काल भेटले, बरेच SMS आले, बरेच WhatsApp आले, बरेच फोन्स आले आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ, परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे। राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं। आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू। कार्यकर्त्यांनी ज्वेलरी पदार्थ पण आणला होता, ज्वेलरी पदार्थ पण आणला होता। तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याची अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले, त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी। आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी 10 कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे। तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून 9 कार्यकर्ते साहजिक नाराज होतील, परंतु पक्षाच्या पुढे कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे।